मित्रांनो, आज आलेल्या दुर्गा माता चौक इथे मंडळाची स्थापना आहे 1960 मध्ये आणि यावर्षीचे 65वे वर्ष आहे त्याच्या दुर्गादेवीची मूर्ती आणि डेकोरेशन पहा. नवसाला पावणारी देवी आहे ही दुर्गा माता चौकाची आणि मानाची देवी आहे ही मोठी दुर्गा देवी इंग्रज शहरामध्ये दुर्गा माता चौकातली देवीची मूर्ती आणि डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा. धन्यवाद. मित्रांनो, आज आलेले आम्ही सवयी दुर्गा माता मंडळ इथे त्याच्या मंडळाची मूर्ती आहे देवीची आणि हे मंडप डेकोरेशन आहे आणि डेकोरेशन कसं वाटलं आणि देवीची मूर्ती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद. राम राम मित्रांनो, आज आलेले आम्ही एकदम दुर्गोत्सव मंडळ महिला हे त्याच्या दुर्गादेवीची मूर्ती आणि त्याच्या मंडळाची मूर्ती आणि हे डेकोरेशन कसं वाटलं आणि देवीची मूर्ती कशी वाटली आणि डेकोरेशन हे खूप छान आहे. देवीची मूर्ती खूप छान आहे. त्याच्या मंडळाची कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद. सांगा मित्रांनो, आज आलेलं आहे सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ विठ्ठलनगर येथे ही त्याच्या मंडळाची मूर्ती आहे आणि हे आकर्षक डेकोरेशन आहे. दुर्गादेवीची मूर्ती एक नंबर आहे आणि हे आकर्षक डेकोरेशन कसं वाटलं ते पहा. डेकोरेशन दाखव. हे डेकोरेशन आहे त्याच्या मंडळाचं. डेकोरेशन कसं वाटलं आणि दुर्गादेवीची मूर्ती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद. राम राम मित्रांनो, आज आलेल्या व्यंकटेश दुर्गोत्सव मंडळ येते भास्करा लेआउटमध्ये हे त्याचं मंडळाचं डेकोरेशन पहा किती छान आहे आणि त्याच्या मंडळाची मूर्ती पहा दुर्गादेवीची कशी वाटली आणि हे डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा. धन्यवाद. आज आलेल्या दुर्गोत्सव मंडळ येथे वाल्मिक नगर येथे त्यांच्या मंडळाचं डेकोरेशन पहा मूर्ती पहा कशी आहे डेकोरेशन कसं वाटलं आणि मंडळाची मूर्ती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद. राम राम मित्रांनो, आज आलेलं आहे घंटीबाबा चौक इथे जे वैष्णवदेवी महामंडळ त्याच्या मंडळाची मूर्ती आहे आणि हे हनुमानाची मूर्ती आहे आणि हे डेकोरेशन आहे त्याचं. डेकोरेशन कसं वाटलं आणि देवीची मूर्ती कशी वाटली आणि बजरंगबलीची मूर्ती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद. मित्रांनो, आज आलेलं आहे शंकर टाकीचे दुर्गोत्सव मंडळ येथे त्यांच्या मंडळाचं डेकोरेशन पहा.